नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या घरातल्या वेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते. तर माझ्या शेजाऱ्यांना माझ्यामुळे इंचभरही त्रास होणार नाही याची मी 100% काळजी घेते. माझ्या वडिलांनी तसं मला शिकवलं आहे. तुम्ही बघा, माझ्या घरातले कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर बाहेर इतका आवाज आहे की मी बोलू शकणार नाही, कारण मी कन्स्ट्रक्शन सगळीकडे म्हणजे बांधकाम चाललेलं असतं. तर मी फक्त तुम्हाला दाखवते की तुम्ही बघा माझ्याकडे काय आहे परिस्थिती. म्हणजे माझ्या कपड्यांचं एक थेंबही पाणी माझ्या शेजाऱ्याच्या घरात पडत नाही, म्हणजे मी ते पडूच देत नाही. आता तुम्ही बघा, शेजारच्याची बाल्कनी आहे आमच्या. आवाज तुम्हाला येत असेल तर आता मी माझ्याकडच्या दोऱ्या बघा, ठीक आहे. आता हे बघा, हे पाणी गळते, दिसलं का तुम्हाला पाणी गळताना? हे पाणी माझ्याच घरात गळतं आहे माझं. मी दोऱ्या आतमधल्या दिशेने बांधलेल्या आहेत, सगळ्या दोऱ्या माझ्याकडे असे स्पेशल दोऱ्या आहेत सगळ्या आतमधल्या. आणि या ज्या वरच्या दोऱ्या या पण आतच बांधलेल्या आहेत. तर या दोऱ्या ज्या आहेत त्या मशीनचे कपडे ज्याचं पाणी गळत नाही त्याच्यासाठी आहेत त्या वरच्या दोऱ्या. बघा, या पण सगळ्या आत बांधल्या आहेत. तुम्ही बघा, आता चांगलं हातभर अंतर आहे बाहेरच्याच्या. बघा, वरची दोरी बघा, अशी एकही दोरी माझ्या घरात बांधलेली नाही आहे की ज्याच्यामुळे शेजारच्या किंवा खाली पाणी पडेल. कारण आपल्या बाल्कनीमध्ये पाणी जाण्यासाठी इथे व्यवस्था केलेली असते, बरोबर आहे. तर तुमची मानसिकता खराब आहे जर तुमचं पाणी बाहेर पडतं आहे लोकांच्या घरात, किंवा चालणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर जर तुमचं पाणी पडतं आहे, तर ही तुमची मानसिकता खराब आहे असं मला वाटतं. तर भरपूर लोकांची मानसिकता इंडियामध्ये खराबच आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. पण मी तर असं नाही करत. बघा, आज मी पायपुसण्या धुतल्या आहेत सगळ्या. आता एवढं पाणी बघा, हे पाणी आपल्याच घरात पाहायला पाहिजे, ते आपलं पाणी आहे ते. आता माझ्या दोन्ही साईडला बाल्कन्या आहेत. आता या बाईच्या बाल्कनीचा वापरच करत नाही खालची बाई बघा, तरीसुद्धा माझा एकही थेंबभराचा त्रास या बाईला नाही आहे. ओके. आता या उलट माझ्या वर राहणाऱ्या लोकांचा घाण सगळं माझ्या बाल्कनीत पडते, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मानसिकता ती असते तुमची. तर तुम्ही असं जगण्याचाच प्रयत्न करा, कारण तुम्हाला वाटतं अरे काय होतं, एक मानसिक शांतता असते. आपण काही असो, आपण चांगलंच वागायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. तर मी तर असं जगते, साधं सिंपल. थँक्यू.